नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या, तर सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। बारामतीच्या सुनबाई खासदार म्हणून संसदेत जाणार असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। आम्हा तिघांना मिळून पुण्याचा चेहरा मोहरा बदलायचा आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। राहुल गांधींसोबत 26 पक्षांची खिचडी आहे। 2019 नंतर एकही बॉम्बस्फोट पाकिस्तान करू शकला नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मंचावर उपस्थित आपल्या लोकप्रिय उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादानं बारामतीच्या सुनबाई बारामतीच्या खासदार म्हणून जाणार आहेत। ही निवडणूक आपल्या देशाकरता अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। ही काही महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे, नगरपालिकेची निवडणूक नाही आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। काही लोक सांगतात ही निवडणूक म्हणजे अजितदादा विरुद्ध पवार साहेब, काही म्हणतात ही निवडणूक म्हणजे सुनेत्राताई विरुद्ध सुप्रियाताई। नाही, ही पवार विरुद्ध पवार निवडणूक नाही, ही सुनेत्राताई विरुद्ध सुप्रियाताई निवडणूक नाही आहे। ही निवडणूक या देशावर पुढचे 5 वर्ष या देशाला कोण सांभाळेल तो नेता निवडण्याची ही निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, तुम्ही म्हणता ते खरं आहे। केवळ 2 पर्याय आहेत। पहिला पर्याय म्हणजे ज्यांना अखिल विश्वामधील सर्वाधिक लोकप्रिय नेते मानलं जातं ते आपले विकास पुरुष असलेले मोदीजी आहेत, आणि मोदीजींच्या सोबत आपली महायुती आहे, ज्यामध्ये माननीय एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, राज ठाकरेंची मनसे आहे, या ठिकाणी आठवले साहेबांची रिपाई आहे, पिरिपा आहे, रासपा आहे, आमची लहुजी शक्ती सेना आहे, या ठिकाणी जनसुराज्य आहे। अशी एक मोठी आपली महायुती या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या समोर आहे। आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आहे, आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षाची खिचडी आहे। बंधू भगिनींनो, आपली महायुती कशी आहे? आपली महायुती म्हणजे विकासाची मेट्रो आहे, विकासाची मेट्रो। ज्या मेट्रोला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे, सगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत, आणि या आपल्या मेट्रोमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे। आणि ही मेट्रो सबका साथ सबका विकास म्हणत विकासाच्या दिशेने पुढे जाते। दुसरीकडे काय अवस्था आहे? तिकडे डब्बे नाहीच आहे, फक्त इंजिन आहे। राज ठाकरेंचं इंजिन आहे ते आपल्याकडे आहे, तिकडे फक्त इंजिनच आहे। आणि आपल्याला माहिती आहे इंजिनाची अवस्था काय असते। इंजिनमध्ये बसायला फक्त ड्रायव्हरला जागा असते, त्या ठिकाणी बसायला इतर कोणालाही जागा नसते। आणि हे इंजिन असं आहे, राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त त्या ठिकाणी बसायला प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींना जागा आहे। पवार साहेबांच्या इंजिनमध्ये बसण्याकरता फक्त सुप्रियाताईंना जागा आहे, आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना बसायला जागा आहे। या ठिकाणी इतर कोणालाही जागा नाही आहे। बरं, कोणी कोणाला नेता म्हणायला तयार नाही आहे। राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे। डब्बा नाही, फक्त इंजिन आहे। आणि इंजिनाची अवस्था अशी आहे, एक जण इंजिन उत्तरेकडे ओढतो तर दुसरा दक्षिणेकडे ओढतो, एक पूर्वेकडे ओढतो तर दुसरा पश्चिमेकडे ओढतो। त्यामुळे यांचं इंजिन हालतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, ठप्प पडलेलं यांचं इंजिन। आणि म्हणून बंधू भगिनींनो, 7 तारखेला जेव्हा सुनेत्राताईंच्या घड्याळाची बटन आपण दाबू,
त्यावेळी बारामती मतदारसंघाची बोगी सुनेत्राताईंच्या रूपानं थेट मोदीजींच्या इंजिनला जाऊन लागेल आणि मग आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही. आणि या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतो, आधी शिंदे साहेब आणि मी असे आम्ही दोघच जण होतो, पण आता आमच्या सोबत अजित दादा पवारांची ताकद आलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे या पुण्यावर अजितदादांचं किती प्रेम आहे, या जिल्ह्यावर किती प्रेम आहे. त्यामुळे आता आम्ही तिघं मिळून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या पुण्याचा चेहरा बदलणार आहोत. त्याची सुरुवात तर झाली आहे, पण आम्हाला 21व्या शतकातलं आधुनिक शहर म्हणून या पुण्याचा विकास करायचा आहे. पुण्यातल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या त्या शेवटच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला परिवर्तन करून दाखवायचं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक ही तुमच्या करता नाही आहे, ही निवडणूक तुमच्या येणाऱ्या पिढीचं भाग्य बदलण्याकरता ही निवडणूक खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या समोर आहे. बंधू भगिनींनो, तुम्ही तो कोविडचा काळ आठवा, ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांशी देखील नातं दाखवण्याची चोरी होती. कोणाच्या मैतीला कोणी जात नव्हतं, किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते आणि जगाच्या पाठीवर एक्सपर्ट म्हणायचे की आता भारताचं काही खरं नाही, 140 कोटीचा देश आहे, याच्यामध्ये लसी देखील मिळणार नाही. या ठिकाणी इतके गरीब लोक आहेत, भारतामध्ये 40-50 कोटी लोक तरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मरून जातील, मृत्युमुखी पडतील. पण बंधू भगिनींनो, त्या काळामध्ये जगातल्या केवळ 4 देशांना लस तयार करता आली. त्या देशांना वाटायचं भारत देखील आता आमच्या पुढे हात फैलवत रांगेत उभा राहील, मग काही लसी त्यांना देऊ, प्रॉफिट कमवू, भारताला या ठिकाणी नमवू, आम्ही त्याला गुलाम करू. अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये ते होते. त्यांना माहिती नव्हतं या भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचा एक वाघ आहे, जो भारतीयांना कसं वाचवायचं हे त्याला समजतं. मोदीजींनी देशातल्या शास्त्रज्ञांना एकत्रित केलं, त्यांना रिसोर्सेस दिले, त्यांना रॉ मटेरियल दिलं आणि त्यांना सांगितलं आपल्याच देशात लस तयार झाली पाहिजे. आपल्या पुण्यामध्ये लस तयार झाली, बंगलोरमध्ये लस तयार झाली, आपल्या देशात लस तयार झाली. 140 कोटी लोकांना 2 वेळा लस मोदीजींनी मोफत त्या ठिकाणी दिली. या भारतीयांना वाचवण्याचं काम मोदीजींनी केलं. काल परवा मी भाषण ऐकत होतो, आमचे उद्धवजी म्हणाले की तुम्ही सांगता मोदीजींनी लस दिली, लस तर शास्त्रज्ञ बनवतात, मग मोदीजींनी कशी काय लस बनवली असं तुम्ही सांगता. मी त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारतो की तुमचं मातोश्री 2 जे बनलेलं आहे, ते मातोश्री 2 बनवण्याचं काम तर इंजिनियरनी केलं, मजुरांनी केलं, पण तुम्हाला कोणी विचारलं तुमचं घर कोणी बांधलं, तर तुम्ही हे सांगाल का मजुरांनी बांधलं? तुम्ही हे सांगाल मातोश्री 2 हे मी बांधलेलं आहे. एखादा पूल बांधला तर कॉन्ट्रॅक्टरनी बांधला असं सांगतो का? त्या ठिकाणी आमचे भीमराव अण्णा तापकीर हेच म्हणतील हा पूल मी बांधलाय. जर मोदीजी नसते तर अशी लस तयार झाली असती का? मोदीजी नसते तर एवढा आंतरराष्ट्रीय प्रेशर त्या ठिकाणी होतं, ते झुगारून ज्या प्रकारे मोदीजींनी या ठिकाणी सगळ्या राष्ट्रांना नमवून ही लस तयार केली. अरे तुम्ही या ठिकाणी बैमान होऊ शकता, पण मला आनंद वाटतो. मी मॉरिशस सारख्या देशात गेलो. मॉरिशस मध्ये गेल्यानंतर तिथल्या मराठी मंडळींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन ठेवलं होतं, उद्घाटन केलं आणि मॉरिशसच्या राष्ट्रपतींकडे गेलो. ते राष्ट्रपती आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते. त्या राष्ट्रपतींना भेटल्यानंतर ते राष्ट्रपती मला म्हणाले, फडणवीसजी मोदीजींना आमचे धन्यवाद द्या. म्हटलं कशा करता धन्यवाद? म्हणाले मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली